ती लिंक सुरू झाली माझ्या मोबाईलवर. ती लिंक सुरू होत असताना लोकांचे एक्सपिरियन्स ऐकत होती. वर्कआउट रस्त्यानेच पाहत होती. पण एक्सपिरियन्स ऐकत होती. कुठेतरी माझ्या आशा पल्लवित झाल्या. कारण मी सुद्धा त्रस्त होते स्किन प्रॉब्लेममुळे. जे की माझ्या शरीरातलं B12 व्हिटॅमिन 7.5 वर्षापासून त्याच्याही पूर्वी म्हणजे 2014च्या पूर्वी कमी झालं असेल. म्हणून 14 पासून ही समस्या जी स्किन प्रॉब्लेम सुरू झाला मला. माझ्या फॅमिली डॉक्टर पासून सुरुवात झाली होती. एवढे डर्मॅलॉजिस्ट, एवढे स्किन स्पेशलिस्ट पालथे घातले. पण कुठे मला असा छान इलाज नाही मिळाला. कारण जे डॉक्टर होते ते माझ्या दिसणाऱ्या आजारावर काम करत होते. पण माझ्या समस्या आतून वाढत चालल्या होत्या. या 7.5 वर्षामध्ये एवढे डॉक्टर्स मी पालथे घातले आणि पैसा तर अमाप गेलेला आहे. त्याची गणना आज केली तर खूप वाईट वाटतंय. पण हरकत नाहीये. कधी-कधी असं मी नेहमी म्हणते स्वतःला, की माझं गेल्या जन्मात शेवटच्या टप्प्यामध्ये काहीतरी पुण्य झालं असेल. त्याच्यामुळे या टप्प्यात आणि शेवटच्याच टप्प्यात मला ही फॅमिली मिळाली आहे. तर आता उत्तरार्ध सुरू झालाय. पूर्वार्ध संपलेला आहे. जर वयवर्ष 48 आहे, तर नक्कीच कुठेतरी उत्तरार्धात आपला पदार्पण झालंय. पण कधीतरी असं वाटतं, की या फॅमिलीत आले, जी 4 वर्षापूर्वी आली होती ही समस्या घेऊन, पण ती सोरायसिसवर जाऊन पोहोचली होती. माझी समस्या सचिन सरांच्या माध्यमातून ती ओळखता आली आणि खऱ्या अर्थाने त्या समस्येचं निराकरण होत गेलं ते स्मिता मॅडम आणि बनसोडे सर यांच्या माध्यमातून. त्यांनी मला विश्वास दिला. पण तो विश्वास देण्याच्या अगोदर माझ्या घरात माझी मुलगी डॉक्टर आहे. तर ती काय म्हणाली मला, की "एवढे डॉक्टर समोर आहे, स्पेशालिस्ट आहे, तुला पाहत आहे, तुझा रिझल्ट नीट निघत नाही आणि आमचं मेडिकल क्षेत्र सांगतं, की सोरायसिसला इलाज कुठंच नाहीये." मग मी तिला म्हणाली, "पण इथे जे सांगतायत लोकं काही खोटं बोलतायत का? तू एकदा चेक कर." हे सगळे नावं तिला पाठवली आणि तिने चेक केलं. तेव्हा तिने सांगितलं, की "हे सगळं मम्मी न्यूट्रिशन आहे आणि तू घेऊ शकते. कोणतंही इथे औषध नाहीये किंवा केमिकल फॉर्म याच्यामध्ये नाहीये. हरकत नाही, तू घेऊ शकते." आणि मग तेव्हापासून माझा हा प्रवास सुरू झाला. या कॉलवर आल्यानंतर इथे प्रत्येक जण येते वेट गेन, वेट लॉससाठी. पण मी इथे आलीच नव्हती यासाठी. पण इथे कॉलवर आल्यानंतर कळालं, की आपलं बॉडी मास इंडेक्स जे आयडियल असावं, ते लेडीजचं 22 असावं, ते माहीत नव्हतं. मग त्याच्यावर समजा काम झाले स्मिता मॅडमच्या माध्यमातून आणि या सकस संतुलित आहाराच्या माध्यमातून अवघ्या 3.5 महिन्यामध्ये प्रथमतः मी ओव्हरवेट होते असं मला माहीत नव्हतं आणि वाटतही नव्हतं. पण 18 किलोचा फॅट लॉस झाला. अतिरिक्त फॅट्स कमी होत असतानाच माझा हा कधी न बरवणारा सोरायसिस मला कमी-कमी होत असलेला दिसला आणि जवळ-जवळ 4.25 ते 4.5 वर्षानंतर तो समूळ नष्ट झालाय. खरंच हा विश्वास मला स्मिता मॅडमनी दिला म्हणून मी टिकून राहिली आणि हा सकस संतुलित आहार प्रॉपर घेतला. मला पहिल्या महिन्यात तो महाग वाटला. मग दुसऱ्या महिन्यात मी म्हटलं आता काही इथे तर काही नको एवढे पैसे घालायचे आपल्या शरीरासाठी. पण कुठेतरी स्मिता मॅडमनी विश्वास दिला. एक दिवस हे सगळं नाहीसे होईल. तुम्ही विश्वास ठेवा. त्या एका शब्दावर विश्वास ठेवलाय स्मिता मॅडमच्या माध्यमातून आणि ह्या सगळ्या सिस्टमच्या माध्यमातून एवढा अमेझिंग रिझल्ट आलाय. अवघ्या 4.5 महिन्यामध्ये कधी न बरा होणारा जे डॉक्टर 5.5 ते 6 वर्ष अभ्यास करतायत, मेंटली वर्क करतायत, त्यांना माझा हा आजार नाही निदान झाला. त्यांना कमतरता नव्हत्या दिसत, त्यांना आजार दिसत होता समोर. पण स्मिता मॅडमच्या माध्यमातून आणि सकस संतुलित आहाराच्या माध्यमातून माझ्या कमतरता कमी-कमी होत गेल्या, कमतरता भरून निघाल्या आणि एवढा सुंदर रिझल्ट आलाय. हे माझे हात सगळे डॅमेज झाले होते. हे परत पूर्वीचे हात मला मिळालेले आहेत. त्याच्यानंतर या हाताला या डॉक्टरांच्या टॅब्लेट्समुळे सतत मुंग्या येत होत्या, सतत. हात माझा असा खाली मी ठेवू शकत नव्हती 5 मिनिटं सुद्धा. तो चालतानाही असा वरती व्हायचा. शिवाय सकाळी मुठी अशा बंद होत नव्हत्या, टाईट होत होते हात. तो रिझल्ट छान आलाय. केस गळती सुरू झाली होती. केस परत ते गळती थांबलेली आहे या सकस संतुलित आहाराच्या माध्यमातून. 2.56 नंबर होता. गेल्याच वर्षी मी चेक केला. आता तर ह्या मे महिन्यात चेकही नाही केलाय. तो 0.25 वर आलाय. तो कदाचित कमी झाला असेल, पण मी चेक करायला खरंच वेळ काढला नाहीये. तोही मला छान रिझल्ट मिळालाय. स्किन माझी ग्लो होत चाललेली आहे. जे आउटर प्रॉडक्ट आले ते पण भारी आहेत. खरंच सकस संतुलित आहार कधी-कधी वाटतं माझ्यासाठीच बनवलाय. आणि जे लिप ऑफ आले नवीन प्रॉडक्ट ते होते. खरंच ह्या जखमा आणि हे डार्क म्हणजे ब्लॅक झाले होते. तिथे जखमा होत्या. माझी हातानं अशी प्रॉपर म्हणजे जवळ येऊच शकत नव्हती. एवढी सूज होती माझ्या हातांना. मुठी नीट वळवू शकत नव्हत्या. अशी माझी अवस्था झाली होती. माणसं जाणं कमी केलं होतं. माझी शाळा किंवा माझं घर हेच पसंत करत होती. पण कधी-कधी वाटतं, की हे त्या विधात्यालाही मान्य नसेल म्हणून ही फॅमिली माझ्या आयुष्यात आणली. आणि
आता माझे हात पाहू शकता तुम्ही प्रत्येक जण. खरंच असे हात झालेत. जखमा राहिल्या नाहीये, डाग राहिले नाहीयेत आणि हे तर प्रत्यक्ष तुम्ही पाहिले. हे सगळे माझे हात असे झालेले आहेत. काही पार्लरमध्ये जायची गरज नाहीये. कशाचीच गरज नाही. एवढे सुंदर हात झालेत. 916 सोनं मी म्हणत होती. सगळ्या सकस संतुलित आहारामध्ये खरंच हे माझ्यासाठी अमृत ठरलेलं आहे. 3 बूस्टर. याच्यानंतर ते माझं आयुष्य बदलत गेलं. त्याच्यामुळे मी यालाही सोडू शकत नाही आणि यालाही सोडू शकत नाही. आनंदही मिळालाय. बघा, ओव्हरवेट होते असं मला वाटत नव्हतं, पण बॉडी फॅट खूप होते. काहींना वाटतं की माझं वजनच नाही सर, तुम्ही काय सांगताय की खूप तुमचं फॅट्स कमी करायचे. पण जे होते ते फॅट्स होते, मसल्स नव्हते राहिले माझ्या शरीरात. त्याच्यामुळे ही कमतरता वाढत चालली होती आणि अमेझिंग असा रिझल्ट आलाय. जे जवळ-जवळ 4.5 वर्षानंतर वेट मेंटेन ठेवलंय. अ, आंब्याच्या सीझनमध्ये एखादं 2 किलो वाढतं. दिवाळीमध्ये लाडू करंज्या खाऊन एखादं 2 किलो वाढतं आणि ते परत कमी करायचंय. माझ्या कोचेसने मला सांगितलंय. कॅलरी मॅनेजमेंट कसं करायचंय, कॉन्स्टन्स कसं ठेवायचं, म्हणजे बाकी काय पाहिजे या जीवनामध्ये. तर खरंच सगळ्यांना धन्यवाद. खूप छान आणि आज मला स्मिता मॅडमनी